महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पद, मंत्रमूलं गुरुर्वाक्य, मोक्षमूलं गुरुर्कृपा। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय ऊने त्याला सांगा जोजी। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धारलो गुरु कृपे। ज्ञानेश्वर माऊलींनी नुसत्या नजरेने रेड्याकडे बघितलं आणि रेडा बोलायला लागला, तसं भाऊंनी माझ्याकडे बघितलं आणि मला इथं बसायची आज्ञा दिली, ती फक्त मी स्वीकारली। माझ्याकडे सांगायचं असं काहीच नाहीये की मी ते तुम्हाला सांगल। फक्त हे जे श्लोक म्हटले ना, हे श्लोकच फक्त ऐकून स्वतःच्या जीवनात उतरवले तरी सुद्धा खूप आहे। आज गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा, गुरु हे साक्षात परब्रह्म म्हटलंय। मग बाकीच्या वारीला म्हणजे तो जो सुख सोहळा आहे तो हे करायलाच पाहिजे, आनंद घ्यायलाच पाहिजे। पण जर गुरुच्या चरणात जर चरणावर सगळं आहे, तर मग बाकीकडे जायची गरजच नाहीये, गरजच वाटत नाही। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा। आज इकडं गुरुपौर्णिमेला येण्याचा प्रत्येकाचा अट्टहास असतो। गुरुपौर्णिमा यायची सगळेजण आतुरतेने वाट बघता, पण ज्याचे पुण्य फळले त्याला रस्ता बरोबर गाठता येतो। माझंही तसंच झालं, यायचं नाही यायचं अट्टहास असतो की यायचंच, पण कारण आपले पाप भरपूर आडवे येत असतात आपल्याला येण्याच्या पहिले। जायचं आमच्या दोघांची तयारी होती, पण असं आपले संसारामध्ये पडलेलं, त्याच्यामुळे व्यवहारही बघावा लागतो त्या गोष्टी, त्याच्यामुळे नाही जमत। पण भाऊंचा फोन आला काल, मी यांना म्हटलं, मी माझ्या आईकडे होती, यांना म्हटलं भाऊंचा फोन आला होता। गुरुपौर्णिमेला भाऊंनी आपल्याला फोन करावं, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे की एक दिवस आपण त्यांच्यासाठी स्वतःहून जाण्याचा निर्णय सुद्धा भाऊंचा फोन आल्यानंतर आपण म्हणतो नाही फोन आला मग जावंच लागेल। खूप मनाला एवढं वाईट वाटलं की गुरुपौर्णिमेला भाऊंचा फोन यावा। मग आपण काय शिकलो? इतके जीवनामध्ये एवढे प्रसंग येतात, प्रत्येक पावलावर येतात, प्रत्येक याच्यावर जसं नाही का आपण म्हणतो मांजर आडवी जाती, पण तिथं सद्गुरू आपल्याला एकदम अदृश्यपणाने आपल्याला आपल्या पाठीशी उभे राहता, आपल्याला त्याच्यातून वाट दाखवता। भाऊंनी माझ्यासाठी म्हणजे आपण नाही का काय देऊ त्याची भावी उत्तरही नाही होऊ शकत। कुठून एका भिकाऱ्याला सुद्धा आपण पैसे देताना विचार करतो, आपण डायरेक्ट भाऊंचं दर्शन घ्यायचं आणि साक्षात्कार व्हायचा, नाही करू शकत एवढं कोणी आपल्यासाठी। भाऊंनी माझ्यासाठी खूप 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 केलेलं आहे आणि त्याचं मी कधीच पाहून पडू शकत नाही, एवढं केलेलं आहे माझ्यासाठी। प्रत्येक गोष्टी, माझ्या पोरीवरती, घरावरती खूप कृपा झाली, भाऊंची खूप कृपा झालेली आहे।
काय बोलणार. आज गुरु तिथे खाली मंदिरात दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. ते जे तिथले बाबा असतात ते म्हणजे संध्याकाळी दत्त जयंतीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे आपल्याकडं, प्रसाद घेऊन यायचंय म्हणजे संध्याकाळी. म्हटलं हा बाबा मी संध्याकाळपर्यंत येते म्हटलं. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.